एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने माकी डाळ। या डाळीची चव जितकी रिच आहे ना, बनवायला सुद्धा तितकीच सोपी आहे। त्यासाठी इथे मी 2 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि थोडेसे राजमा घ्यायचेत। तर अंदाजाने मूठभर राजमा घ्यायचेत। तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये डाळी काढून घ्यायच्यात। तर इथे मी 2 वाटी उडदाची डाळ घेतली होती, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि थोडेसे राजमा। तर आता इथे ह्या डाळी आणि राजमा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता पाणी घालूनही भिजत घालायचे। जर तुम्हाला संध्याकाळी जर ही डाळ करायची असेल तर सकाळीच भिजत घाला आणि जर सकाळी डाळ बनवायची असेल तर रात्री भिजत घालायची किंवा मग 5 ते 6 तासांसाठी भिजवली तरी पण चालेल। तर तुम्ही इथे पाहू शकता डाळी पण छान भिजलेत आणि राजमा सुद्धा छान असा फुलून आलाय। आता कुकरमध्ये ह्या डाळी काढून घ्यायच्यात। डाळी आपण आधी धुतल्या होत्या, त्याच्यामुळे आता आहे तशाच ह्या डाळी घ्यायच्यात आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि थोडंसं आलं असं कापून घेतलं होतं ते घालून घेते आणि पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचे म्हणजे डाळींमध्ये छान असं मुरलं जाईल। नंतर पाणी घालायचे, तर पाणी अंदाजाने घालायचे। आता इथे झाकण लावायचे आणि आता याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे डाळ अशी छान शिजून येईल। तर उडदाची डाळ सालीसकट घ्यायची म्हणजे डाळ अशी चिवट होत नाही, अत्यंत पौष्टिक असते ही डाळ। तर आता इथे 2 मध्यम साईजचे कांदे घेतले होते ते बारीक चिरून घेते। नंतर इथे कांदा घेते, तर कांदा आपण डाळीत पण घातला होता त्यामुळे इथे अंदाजाने कांदा घालायचा आहे। तर मी 2 कांदे घेतले होते, एक डाळी शिजताना घातला आणि आता एक बारीक चिरून घेते। तर इथे टोमॅटो आणि कांदा बारीक चिरून झालाय, तर त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे। तर आता इथे मसाले बघूया। तर मसाल्यांमध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 1 चमचा जिरे घ्यायचे। तर आता कुकरच्या 3-4 शिट्ट्या झाल्या की कुकर थंड करून घ्यायचा आहे। तर कुकर पूर्ण थंड करायचं आहे, मग आपल्याला झाकण काढायचं आहे। तर बघूया डाळी पण छान शिजल्यात, तर चमच्यानेच हे आता घोटून घ्यायच्यात। तर ह्या डाळी छान अशा शिजल्या पाहिजेत म्हणजे एकजीव होतात। तर आता कढईमध्ये तेल घालायचे, तर इथे मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल तापलं की 1 चमचा जिरं घालायचे, जिरं चांगलं फुललं की यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि ही सुद्धा चांगली परतून घ्यायची म्हणजे याचा कच्चेपणा निघून जातो। आता यामध्ये मसाले घालायचे आणि मसाले सुद्धा चांगले असे परतून घ्यायचे। तर मसाले घातल्यावर गॅस मंदच ठेवायचा आहे, नाहीतर मसाले करपू शकतात। आता मसाले चांगले परतले की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो आपल्याला इथे एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर आता इथे टोमॅटो पण शिजलेत, यामध्ये आता डाळी घालायच्या आणि गरजेनुसार पाणी घालायचे, पण गरम पाणी घालायचे, थंड पाणी घालायचं नाही। आता चवीपुरतं मीठ घालायचे आणि 10 ते 15 मिनिट ही डाळ मंद आचेवर शिजू द्यायची। आता यामध्ये 2 मिरच्या अशा अर्ध्या कापून घेतल्या होत्या आणि मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची। डाळ जेवढी जास्त वेळ कढेल ना तेवढी तिची चव वाढत जाते। तर तुम्ही इथे शेवटी बटर घालू शकता किंवा सर्व करताना सुद्धा बटर घालू शकता, टेस्ट खूप छान येते।
तर ही डाळ तुम्ही जिरा राईस किंवा साधा भात किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय.